सर्वप्रथम आपणा सर्वांना माझा क्रांतिकारी जय भीम. बहुजन संघटक पेजने मला पुन्हा इथे त्यांचं इतकं मोठं आणि छान असं विचारपीठ उपलब्ध करून दिलेलं आहे. त्याकरता बहुजन संघटकचे जे जे पदाधिकारी आहेत, जे माझ्या परिचयाचे आहेत, मग राहुलजी असतील, सर्वजित सर असतील आणि आणखीन सगळेच जे बहुजन संघटक पेज चालवण्यासाठी खूप मेहनत घेतात, खूप चांगले चांगले विषय आणि अत्यंत चांगले दिग्गज असे वक्ते ते नेहमीच आणतात. यासाठी या बहुजन संघटक पेजचं जे खूप सक्रिय आहे, खूप ऍक्टिव्ह आहे, नेहमीच सगळ्यांचे मी आभार व्यक्त करते की ज्यांनी पुन्हा एकदा मला हे छान असं विचारपीठ उपलब्ध करून दिलेलं आहे. आणि सध्या जर आपण बघितलं तर रमाईंची जयंती या निमित्ताने जो महोत्सव सुरू आहे, विचारांची जी मालिका सुरू आहे, आणि अगदी त्याच पार्श्वभूमीवर आज तारीख 27 जानेवारी रोजी आज माईसाहेब आंबेडकर, ज्या डॉक्टर सविता कबीर असं ज्यांचं नाव होतं, ज्यांना माई साहेब म्हणून सगळे ओळखतात, ज्या बाबासाहेबांच्या पत्नी आहेत, त्यांची आज जयंती आहे. आणि आपण गेले काही दिवस रमाई समजून घेतो आहोत, समजून घेणार आहोत. रमाईंच्या कष्टाचा, त्यांच्या विचारांचा, त्यांच्या पवित्र अशा स्मृतींचा आपण इथे जागर घालतो आहोत, घालणार आहोत. त्याचप्रमाणे आज बाबासाहेबांच्या उत्तरार्धात आलेली ही जी स्त्री आहे, जी अत्यंत आदर्श आहे, अत्यंत महान आहे, जिचं अत्यंत मोठं असं काम आहे, अशा या आमच्या माईसाहेबांचा सन्मान करण्यासाठी, त्यांच्या पवित्र स्मृती जागवण्यासाठी आज बहुजन संघटकने इथे मला संधी उपलब्ध करून दिलेली आहे. आजचा माझा जो विषय आहे तो आहे माई आंबेडकर, बाबासाहेबांच्या जीवनदायिनी. अधिक वेळ न घेता मला असं वाटतं की आपण विषयाला सुरुवात करूयात आणि नेहमीप्रमाणे एकमेकांच्या साथीने आजचं जे हे विचारांचं पुष्प आहे ते आपण गुंफण्याचा प्रयत्न करूयात. चा विषय आहे माईसाहेब आंबेडकर, बाबासाहेबांच्या जीवनदायिनी. बघा, आता हा जो विषय आहे, या विषयाचं शीर्षकच इतकं छान आहे. राहुलजींनी हे शीर्षक सुचवलेलं आहे मला की माईसाहेबांवर तुम्ही बोलता आहात. ते मला म्हटले की काय शीर्षक असायला हवं. त्यांना म्हटलं की तुम्हीच द्या, आणि त्यांनी इतकं सुंदर असं हे टायटल, इतकं सुंदर असं हे विषय हा शीर्षक असं त्यांनी दिलेलं आहे, बाबासाहेबांच्या जीवनदायिनी. म्हणजे हे जे टायटल आहे ना, हे वाचल्यानंतरच, हे ऐकल्यानंतरच माईसाहेब बाबासाहेबांच्या आयुष्यामध्ये किती महत्वाच्या होत्या, माईसाहेबांचं किती मोठं योगदान होतं बाबासाहेबांच्या आयुष्यामध्ये, हे आपल्याला लक्षात येतं. आणि अशा ह्या ज्या आपल्या माईसाहेब आहेत, या माईसाहेब जाणून घेण्याचा, त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्याचा आपण इथे थोडासा प्रयत्न करणार आहोत. आणि हीच खरी त्यांच्या आजच्या जयंती दिनी त्यांना आदरांजली असेल असं मला वाटतं. जय भीम सर्वांना, क्रांतिकारी जय भीम. जेव्हा आपण माईसाहेब समजून घेत आहोत तेव्हा सर्वप्रथम हा जो विषय आहे की त्या बाबासाहेबांच्या जीवनदायिनी आहेत. चक्क त्यांना जीवनदायिनी असं म्हटलेलं आहे. जीवनदायिनी म्हणजे काय, तर जी एक नवीन आयुष्य, नवीन जीवन उपलब्ध करून देते अशी जीवनदायिनी, ज्याला जीवनदायिनी म्हणतात. की दुसरा जन्म ज्यामुळे होईल माणसाचा, त्याला जीवनदायिनी असं म्हटलं जातं. मग माईसाहेब या बाबासाहेबांच्या जीवनदायिनी आहेत म्हणजे काय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे महामानव होते, हे महापुरुष होते, ते विश्वरत्न होते, ते महासूर्य होते. बाबासाहेब हे महासूर्य आहेत असं आपण म्हणतो. मग हा जो महासूर्य आहे, या महासूर्याचं हे जे अत्यंत प्रखर असं तेज आहे, हा जो इतका ज्ञानाचा महामेरू आहे, अथांग ज्ञानाचा सागर आहे. बाबासाहेबांना ज्ञानाचा अथांग महासागर असं म्हटलं जातं. आणि इतके प्रखर आहेत ते, त्यांचं व्यक्तिमत्व प्रचंड प्रखर आहे, प्रकांड पंडित आहेत. म्हणजे आपण जर बघितलं तर जगातले काही असे 4-5 महापुरुष आहेत की जे प्रचंड विद्वान असे म्हटले जातात, प्रकांड पंडित
अशी उपाधी ज्यांना लावली जाते त्याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची गणना होते. म्हणजे विचार करा, बाबासाहेबांचं व्यक्तिमत्व किती प्रखर आहे, बाबासाहेब किती विद्वान आहेत, किती प्रकांड पंडित आहेत, किती तेजस्वी आहेत. ते सूर्य नाहीत तर ते महासूर्य आहेत. आणि अशा महासूर्याला साथ देणाऱ्या, अशा महासूर्याचं प्रचंड तेज सहन करणाऱ्या अशा महासूर्याला, अशा पुरुषाला, या महान पुरुषाला महान बनवणाऱ्या बाबासाहेबांच्या आयुष्यातल्या 2 स्त्रिया आहेत. पहिली जी स्त्री आहे ती बाबासाहेबांच्या पूर्वार्धात जिनं त्यांना साथ दिलेली आहे, जिनं बाबासाहेब नावाचा महासूर्य या जगाला दिलेला आहे, जिने बाबासाहेबांना घडवलेलं आहे. आई मुलांना घडवण्याचं काम करते असं म्हटलं जातं. आपण जन्माला येतो, मांसाचा गोळा म्हणून जन्माला येतो. आपल्यावर जे संस्कार होतात, आपल्यावर जे विचारांचे संस्कार होतात, जे रीतिरिवाजांचे संस्कार होतात, माणूस म्हणून, स्त्री म्हणून, पुरुष म्हणून आपण जे घडतो, आपण जे बोलतो, जी काही तत्व आपल्या जीवनामध्ये आपण पेरतो आणि ज्यानुसार आपण आपलं आयुष्य व्यतीत करतो, या सर्वांमागे आईला श्रेय दिलं जातं. की आई माणूस घडवते. बाबासाहेबांचं जर आपण आयुष्य बघितलं, बाबासाहेबांचं जर आपण चरित्र बघितलं तर आपल्या लक्षात येतं, अगदी लहान वयामध्ये, अगदीच ते लहान असताना त्यांची आई निवर्तलेली आपल्याला दिसते. आणि बाबासाहेब आईच्या छत्राला, मातृत्वाला पारखे झालेले आपल्याला दिसतात. बाबासाहेबांची जर पार्श्वभूमी, कौटुंबिक पार्श्वभूमी आपण बघितली तर आपण सगळे जाणतोच की आईच्या मृत्यूनंतर, म्हणजे ज्या वयामध्ये मुलांना आई हवी असते, आईशिवाय ज्या वयामध्ये मुलांचं पानही हलत नाही, त्या वयामध्ये बाबासाहेबांचं मातृत्वाचं छत्र हरपतं. आणि मग अशा स्थितीमध्ये बाबासाहेबांचा सांभाळ त्यांची आत्या करते. हे आपण सगळे इतिहास जाणतो. बाबासाहेबांचे जे वडील होते रामजी सुभेदार, ते अत्यंत यशस्वीपणे बाबासाहेब नावाचा हा महासूर्य घडवतात. पण मी असं म्हटलं की, असं म्हटलं जातं की प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते. माणूस घडवायचा असेल, माणूस जर घडणार असेल, तो चांगला वा वाईट, तर याच्यामध्ये सगळ्यात मोठं योगदान जर कोणाचं असतं तर ते एका स्त्रीचं असतं. मग ती आई असते, ती ताई असते. इथे बाबासाहेबांचं आयुष्य आम्ही बघितलेलं आहे, बघतो आहोत. आणि असं म्हणावं लागतं आपल्याला की बाबासाहेबांचे हे जे आयुष्य आहे, जे अत्यंत संघर्षमय असं राहिलेलं आयुष्य आहे, अत्यंत भयान असं आयुष्य आहे, ज्याच्यामध्ये अस्पृश्यतेचे भयानक चटके आहेत, ज्याच्यामध्ये अवहेलना भरलेली आहे, ज्याच्यामध्ये प्रचंड असा संघर्ष भरलेला आहे. बाबासाहेबांचं जे आयुष्य आहे ज्याच्यामध्ये प्रचंड अशी उपासमार आहे. बाबासाहेबांचं जे आयुष्य आहे ते सातत्यानं धावपळीचं आयुष्य आहे, जे चिंतेचं आयुष्य आहे ते प्रचंड मेहनतीचं आयुष्य आहे, कष्टाचं आयुष्य आहे. आणि असं हे जे आयुष्य आहे, ह्या आयुष्यात खंबीरपणे जिने त्यांना साथ दिलेली आहे अशी ती स्त्री आहे, ती म्हणजे आहे आमच्या माता रमाबाई. बाबासाहेबांचा हा पूर्वार्ध आहे, जिथे बाबासाहेब आंबेडकर नावाचा सूर्य जो आहे तो उदयाला येतो आहे. अशा या टप्प्यावर बाबासाहेबांना रमाबाई साथ देताना दिसतात. आपण सगळेच जाणतो की रमाबाई काय करतात. रमाबाईंच्या 4 मुलांचा मृत्यू होतो आणि तरीही रमाबाई डगमगत नाहीत. बाबासाहेबांना विदेशात जेव्हा बाबासाहेब शिकण्यासाठी जातात, म्हणजे एक प्रसंग आहे आणि जो माझ्या मनाला प्रचंड भावलेला आहे किंवा माझ्या मनाला चटका लावून गेलेला आहे. आणि तो प्रसंग मी नेहमीच माझ्या भाषणामध्ये, माझ्या व्याख्यानामध्ये मी सांगते. असा अत्यंत विदारक असा प्रसंग आहे बाबासाहेबांच्या आणि रमाबाईंच्या आयुष्यातला. जेव्हा बाबासाहेब विदेशात असतात, बाबासाहेब आणि रमाई, आमच्या माता रमाई या दोघांचा पत्रव्यवहार सुरू असायचा. बघा, खूप मोठी गोष्ट आहे ही. बाबासाहेब आपल्या पत्नीसोबत पत्रव्यवहार करताना दिसतात. काळ बघा कुठला आहे. मी याच्यावर येणार आहे, मी ही संकल्पना स्पष्ट करणार आहे पुढे जाऊन की काय आहे या पत्रव्यवहारामागची भावना काय आहे. बाबासाहेबांची जी पत्नी आहे रमाई यांचा आणि बाबासाहेबांचा पत्रव्यवहार आहे आणि याच्यातली काही जर पत्र आपण वाचली तर एक पत्र अत्यंत विदारक आहे, अत्यंत मनाला चटका लावून जाणार आहे. बाबासाहेबांचं मूल रमेश नावाचा मुलगा बाबासाहेबांचा मृत्यू पावतो. औषधांच्या अभावी
वेळीच उपचार मिळण्याच्या अभावी त्याचा मृत्यू होतो. तरीही रमाबाई परदेशात असणाऱ्या शिकत असणाऱ्या आपल्या पतीला ही गोष्ट ताबडतोब कळवत नाहीत आणि नंतर काही दिवसांनी त्या बाबासाहेबांना सांगतात आपल्या पत्रातून की साहेब, आपला जो मुलगा आहे, आपला जो मुलगा होता तो आता नाहीये, त्याचा मृत्यू झालेला आहे, पण मी ही गोष्ट तुम्हाला ताबडतोब कळवलेली नाही, कारण तुम्ही तिथे अत्यंत महत्वाच्या कामात आहात. तुम्ही हा जो समाज आहे, हा जो दीनदलित, पददलित, शोषित, वंचित असा समाज आहे, कितीतरी कोटी असा समाज आहे जो वर्षानुवर्ष इथे वंचित आहे, जो परिघावर आहे, इथल्या व्यवस्थेच्या परिघावर उभा राहिलेला असा समाज आहे, ज्याच्याकडे काहीच नाहीये, ज्याचे हक्क नाकारले गेलेले आहेत इथल्या व्यवस्थेने, ज्याचा माणूस पण नाकारलेला आहे. अशा समाजाच्या उन्नतीसाठी, या समाजाला माणूस पण मिळवून देण्यासाठी साहेब तुम्ही तिथे गेलेले आहात, तुम्ही तिथे अभ्यास करता आहात, तुम्ही समाजासाठी काहीतरी मिळवता आहात. आणि म्हणून मी तुम्हाला ही बाब सांगितलेली नाही की आपल्या मुलाचा मृत्यू झालेला आहे. कुटुंब, घर ही जी खाजगी बाब आहे हे सांभाळण्यासाठी मी इथे भक्कम आहे. आणि साहेब, रमाबाई आपल्या पत्रातून असं बाबासाहेबांना सांगतात की साहेब, तुम्ही अजिबात काळजी करू नका, मी इथे आहे, मी इथे खंबीरपणे आहे, तुम्ही फक्त अभ्यास करा, तुम्ही समाजासाठी काम करा, असं रमाबाई बाबासाहेबांना सांगताना दिसतात. बंधूंनो, इथे उपस्थित असतील तर माझ्या भगिनींनो, मैत्रिणींनो, खूप मोठी बाब आहे. रमाबाई म्हणजे जगातली कुठलीच, मला असं वाटतं, मी एक स्त्री आहे आणि इतकं मोठं मन आहे ह्या बाईचं, कुठल्याच बाईचं नाहीये इतकं मोठं मन की स्वतःच्या पोटचं मूल गेलंय या बाईच्या. आणि ही बाई आपल्या नवऱ्याला सांगतीये अशा प्रसंगी, जिला आपल्या नवऱ्याची साथ हवी आहे, जिला आपल्या पतीची साथ हवी आहे, अशी एखादी बाई जी दुःखानं कोसळून जाणार, जिचं खच्चीकरण होणार आहे, तिचं मूल मृत्यू पावलेलं आहे, पण ही बाई, ही स्त्री, महान अशी आमची आई काय म्हणते की इथे जे होईल ते होईल, ते बघायला मी आहे साहेब. तुम्ही फक्त काय करा तर तुमचं एक मूल गेलंय, पण तुमची इतकी मुलं तुमची वाट बघत आहेत, तुम्ही त्यांच्यासाठी काम करा, तुम्ही पुन्हा येऊ नका, असं रमाबाई सांगताना दिसत आहेत. ह्या होत्या आमच्या माता रमाबाई. म्हणून मी म्हणते आहे की बाबासाहेब प्रखर असा सूर्य आहेत, ते महासूर्य आहेत आणि त्या महासूर्याला घडवण्याचं, त्या महासूर्याच्या प्रखर अशा तेजात तापण्याचं, तळपण्याचं काम आणि स्वतःला सिद्ध करण्याचं काम रमाई करताना आपल्याला दिसतात. आणि बाबासाहेब नावाचा हा सूर्य उदयाला येतो आणि पुढच्या टप्प्यावर आपण जर बघितलं, पुढचा जो टप्पा आहे ज्याला मी उत्तरार्ध म्हणते आहे, आणि त्या उत्तरार्धामध्ये बाबासाहेबांना ज्या दुसऱ्या महान स्त्रीची साथ लाभते आहे त्या आहेत आमच्या माईसाहेब. माईसाहेब कोण होत्या? माईसाहेबांची जर आपण थोडीशी पार्श्वभूमी बघितली तर आपल्या लक्षात येतं, त्यांचं खरं नाव होतं डॉक्टर सविता कबीर. बघा, माईसाहेब या पेशाने डॉक्टर होत्या, त्या MBBS झालेल्या होत्या. म्हणजे आत्ताच्या घडीला MBBS असणं ही देखील खूप मोठी अशी बाब समजली जाते. तर माईसाहेब काळ बघा कुठला आहे. बाबासाहेबांच्या द्वितीय पत्नी माईसाहेब आंबेडकर या MBBS झालेल्या आहेत, त्या उच्च शिक्षित आहेत. आणि सर्वात महत्वाची बाब, या ज्या माईसाहेब आहेत, म्हणजे बाबासाहेबांची माईसाहेबांची भेट कुठे होते हे आज आपल्याला, म्हणजे मला असं वाटतं की आपण बघूयात की खूप छान आहे, खूप मस्त आहे, सुंदर अशी स्टोरी आहे. जशी आपण चित्रपटाची कथा ऐकतो, अगदी जर आपण माईसाहेबांचं आत्मचरित्र वाचलं तर माईसाहेब आपल्याला अत्यंत एखाद्या सुंदर चित्रपटाच्या कथेप्रमाणे मस्त अशा पद्धतीने उलगडत जाताना आपल्याला दिसतात. खूप इंटरेस्टिंग अशी भेट आहे माईसाहेबांची आणि बाबासाहेबांची, जी आपल्याला समजून घ्यावी लागेल. माईसाहेब आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, मी असं म्हटलं की त्या पेशाने डॉक्टर होत्या. मग माईसाहेबांची आणि बाबासाहेबांची पहिली भेट कुठे झाली तर माईसाहेबांची आणि बाबासाहेबांची पहिली भेट ही झालेली आहे माईसाहेबांच्या मैत्रिणीच्या निवासस्थानी. एक फार मोठे अर्थतज्ञ होते डॉक्टर राव नावाचे, आणि आपण सगळे जाणतोच की बाबासाहेबही फार मोठे अर्थतज्ञ होते. आणि डॉक्टर राव यांच्या घरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नेहमी जायचे. कशासाठी जायचे तर चर्चा करण्यासाठी जायचे. ह्या डॉक्टर रावांची जी कन्या होती ती देखील डॉक्टर होती. आणि ह्या ज्या माईसाहेब होत्या, त्यांचं नाव सविता होतं, या
आणि ती मुलगी ह्या दोघी एकमेकींच्या खूप छान मैत्रिणी होत्या. आणि अशाच एका प्रसंगी माईसाहेब आपल्या मैत्रिणीच्या घरी गेलेल्या असतात आणि तिथे योगायोगाने बाबासाहेब आंबेडकर येतात आणि बाबासाहेबांची आणि त्यांची भेट होते, त्यांचा परिचय होतो आणि ती त्यांची पहिली भेट आहे. मग बोलता बोलता बाबासाहेबांना समजतं की ही जी मुलगी आहे ही मुलगी डॉक्टर आहे, ही मुलगी हुशार आहे आणि ही डॉक्टर मालवणकर नावाचे अत्यंत प्रसिद्ध असे डॉक्टर आहेत, जे मधुमेहावर खूप छान पद्धतीने उपचार करतात, जे अत्यंत निष्णात असे डॉक्टर आहेत. आणि अशा डॉक्टरकडे ही मुलगी काम करते हे त्यांना समजतं. आणि एक दिवस बाबासाहेब आपल्या उपचार घेण्यासाठी सहज डॉक्टर मालवणकरांकडे जातात आणि तिथेच माईसाहेबांची आणि बाबासाहेबांची दुसरी भेट आपल्याला झालेली दिसते. माईसाहेब आणि बाबासाहेब यांची भेट कशी झाली हे आपण बघितलं. माईसाहेब आणि बाबासाहेब यांची झालेली ही जी भेट आहे, ही जी ओझरती भेट आहे, या भेटीचं रूपांतर, या परिचयाचं रूपांतर पुढे ओळखीत होतं. पुढे ओळखीत होऊन चक्क हे रूपांतर पुढे प्रेमात होतं आणि हे रूपांतर प्रेमातून लग्नात होतं. मित्रांनो, भावांनो, बहिणींनो, हे तुम्हाला माहिती नसेल तर आपण माईसाहेब उलगडतो आहोत आणि म्हणून मी हे सगळं बोलते आहे. बाबासाहेब आणि माईसाहेब यांचा परिचय होतो आणि हळूहळू बाबासाहेबांच्या लक्षात येतं की ही जी मुलगी आहे, मी मुलगी असं म्हणतीये कारण आपण जर माईसाहेब आणि बाबासाहेबांच्या दोघांमधलं जर अंतर जर तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की माईसाहेब या चक्क बाबासाहेबांपेक्षा 25 वर्षांनी लहान होत्या आणि तरी देखील हा जो सहजीवनाचा प्रवास आहे तो अत्यंत सुंदररित्या, अत्यंत यशस्वीरित्या पुढे गेलेला आपल्याला दिसतो. मग माईसाहेब कशा होत्या? माईसाहेबांचं व्यक्तिमत्व जर आपण बघितलं तर माईसाहेब या केवळ बाबासाहेबांची पत्नी इतकीच त्यांची ओळख आहे का? तर नाही. बाबासाहेबांनी ज्या मुलीला इतक्या त्यांच्या महत्वाच्या आयुष्याच्या महत्वाच्या टप्प्यावर एका मुलीची बाबासाहेब निवड करतात, म्हणजे रमाबाई गेल्यानंतर कित्येक वर्ष बाबासाहेब अत्यंत एकाकीपणे आपलं आयुष्य जगताना दिसतात. माईसाहेब त्यांच्या आत्मचरित्रामध्ये याचा उल्लेख करतात की बाबासाहेबांच्या आजूबाजूला हजारो कार्यकर्ते होते. बाबासाहेब घटना लिहिण्याचं काम करत होते. बाबासाहेब वेगवेगळ्या पातळ्यांवर राजकीय सामाजिक लढाया लढत होते, वेगवेगळ्या चळवळी करत होते. त्यांच्या आजूबाजूला नेहमी कार्यकर्त्यांचा गरडा असायचा, प्रचंड माणसं असायची. तरी देखील त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात बाबासाहेब हे अत्यंत एकाकी होते. आपण जर बाबासाहेबांचं आयुष्य बघितलं तर आपल्या लक्षात येतं की या माणसाने इतका मोठा प्रवर्ग आहे जो हजारो वर्ष, जो लाखो वर्ष इथे वंचित आहे सगळ्या गोष्टींसाठी, या वंचित घटकासाठी बाबासाहेब आपलं आयुष्य पणाला लावतात. पण बाबासाहेबांचं जर वैयक्तिक आयुष्य आपण जर बघितलं, त्याचा जर आपण विचार केला तर आपल्याला लक्षात येतं की बाबासाहेब हे त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये अत्यंत एकाकी राहिलेले आहेत. ते अत्यंत एकाकी असं जीवन जगलेले आहेत. अत्यंत दुःखमय, अंधारमय असं त्यांचं आयुष्य होतं. ते कसं? तर मी असं सुरुवातीलाच म्हटलं की अगदी 5 वर्षाचे असतानाच त्यांची आई गेली, त्यामुळे त्यांना आई म्हणजे काय हे माहिती नव्हतं. पुढचा जर काळ आपण बघितला तर आपण सगळे जाणतो प्रचंड संघर्षाचा असा काळ आहे. त्यांच्या आयुष्यातले काही जर प्रसंग आपण बघितले तर ते अत्यंत हृदयद्रावक असे प्रसंग आहेत, अस्पृश्यतेचे चटके आहेत असं मी म्हटलं. जो एक प्रसंग आहे जो आपण सगळेच जाणतो. बाबासाहेब आणि त्यांची भावंड त्यांच्या वडिलांना भेटण्यासाठी जेव्हा जात होते आणि त्यांनी आधी निरोप पाठवला होता, पण काही कारणास्तव वडिलांना समजलं नाही, रामजी सुभेदारांना ती चिठ्ठी मिळाली नाही आणि मग मुलं रेल्वे स्टेशनवर पोहोचतात. वडिलांना भेटण्यासाठी अंधार झालेला असतो आणि मग अशा वेळेला काय करायचं हा मुलांपुढे प्रश्न पडतो आणि मग मुलं ठरवतात, ही लहान मुलं आहेत आणि ती ठरवतात. बाबासाहेबांच्या बालपणीचा प्रसंग मी तुम्हाला सांगते आहे. अस्पृश्यता किती दाहक होती, त्याचे चटके किती बसत होते हे तुम्हाला मला सांगायचं आहे आणि म्हणून मी हा प्रसंग इथे पुन्हा एकदा उद्धृत करते. कदाचित तुम्हाला हा माहिती आहे तरी देखील. ही मुलं रात्रीच्या वेळेला रेल्वेच्या स्टेशनवर पोहोचतात आणि त्यांना दिसतं की आपले वडील तर इथे आलेले नाहीयेत किंवा कोणीच आपल्याला न्यायला आलेलं नाहीये. मग अशा वेळेला ही मुलं काय करतात? तर अशा वेळेला ही मुलं, या मुलांच्या अंगावरचे कपडे चांगले आहेत, सुखवस्तू घरातली मुलं आहेत असं त्यांच्या राहणीमानावरून लोकांना वाटलेलं आहे आणि ही मुलं तिथल्या एका
तिथला जो रेल्वे मास्तर आहे त्या रेल्वे मास्तरला ते सांगतात की आम्हाला अशा अशा ठिकाणी जायचं आहे, आम्हाला पोचायचं आहे. पण तो रेल्वेचा जो मास्तर आहे, जो तिकीट कलेक्टर आहे, तो या मुलांना त्यांची जात विचारतो आणि ही जात विचारल्यानंतर तो या मुलांना मदत करायचं नाकारतो. त्याला पैसे देऊन, त्याला विनवण्या करून ही मुलं आमच्यासाठी प्लीज काहीतरी कृपा करून काहीतरी करा अशी विनंती करतात. आणि मग त्याच्यानंतर एक बैलगाडीवाला या मुलांना निश्चित स्थळी नेण्यासाठी कसा बसा तयार होतो. पण पुन्हा एकदा जेव्हा या बैलगाडीवाल्याला समजतं की ही मुलं विशिष्ट जातीची आहेत, दलित समाजातली आहेत, महार समाजातली आहेत, त्यावेळेला पुन्हा एकदा या मुलांना हा माणूस मध्येच रस्त्यामध्ये टाकून देतो. अत्यंत वाईट असा अनुभव आहे. बाबासाहेबांना वयाच्या 7व्या वर्षी अस्पृश्यतेचा आलेला अत्यंत दाहक, अत्यंत अवहेलनात्मक असा हा प्रसंग आहे. ज्या प्रसंगामुळे बाबासाहेबांच्या मनावर अस्पृश्यता नावाची जी बाब होती ती कोरली गेली आणि या प्रसंगामुळे बाबासाहेब नावाचा महासूर्य इथे इथल्या अस्पृश्यतेच्या विरोधात, इथल्या प्रस्थापित समाज व्यवस्थेच्या विरोधात दंड थोपटून उभा राहिला. आणि अस्पृश्यता नावाची ही जी बाब होती हिला बाबासाहेबांनी कायमचा सुरुंग लावलेला आहे. हा तो प्रसंग कारणीभूत ठरलेला आहे. माईसाहेब आपल्या आत्मचरित्रात म्हणतात की अस्पृश्यतेचे हे जे चटके आहेत हे बालपणापासून बाबासाहेबांना मिळालेले आहेत. मित्रांनो, तुम्हाला वाटेल की कदाचित काही गोष्टी माहिती नाहीत, काही घटना माहिती नाहीयेत. बाबासाहेब जेव्हा परदेशातून शिकून येतात आणि नंतर ते सयाजीराव गायकवाडांच्या बडोदा संस्थानामध्ये ते नोकरीमध्ये रुजू होतात तेव्हाचा तिथला प्रसंग आहे. बडोदा संस्थानामध्ये गेल्यानंतर बाबासाहेबांच्या राहण्याची व्यवस्था मात्र केली जात नाही. आणि का तर त्यांची जात आडवी येते. आणि मग बाबासाहेब एका पारशी हॉटेलमध्ये तिथे राहायला सुरुवात करतात. आता बाबासाहेब विदेशातून आलेले आहेत, मुळातच दिसायला ते अत्यंत देखणे आहेत, राजबिंडे आहेत. त्यांच्या उजळ अशा रंगामुळे, अत्यंत उत्तुंग अशा व्यक्तिमत्वामुळे, सुंदर अशा पर्सनॅलिटीमुळे बाबासाहेब हे पारशी आहेत असा तिथल्या पारशांचा समज झालेला आहे. आणि मग ते पारशी हॉटेलात बरेच दिवस राहतात. पण हे जे पारशी आहेत या पारशांना समजतं की हा जो इथे राहत आहे, आपल्या हॉटेलमध्ये हा जो माणूस राहत आहे, आपल्या रूम मध्ये हा जो माणूस राहत आहे, हा खालच्या जातीचा माणूस आहे, हा महार समाजातला माणूस आहे आणि ह्याने आपलं हे ठिकाण बाटवलेलं आहे. आणि हे जेव्हा त्यांना समजतं तेव्हा सगळे पारशी काठ्या घेऊन येतात आणि बाबासाहेबांना ते धमकावतात. ते त्यांना जीवे मारून टाकण्याची धमकी देतात. अत्यंत दुःखदायक असा प्रसंग आहे मित्रांनो. या प्रसंगी बाबासाहेब असा उल्लेख आहे, बाबासाहेबांच्या आत्मचरित्रात देखील उल्लेख आहे. इतका मोठा महापुरुष आहे आणि बाबासाहेब त्यावेळेला एका ठिकाणी हताशपणे बसून ढसाढसा रडताना आपल्याला दिसतात. अस्पृश्यता, जातीयता, जातीभेद, पक्षपात हे शब्द आता बोलताना आपण खूप सहजपणे बोलतो आहोत. ह्याचे चटके आपल्याला मिळालेले नाहीयेत. पण बाबासाहेब म्हणजे किती विदारक आहे हे सगळं, किती हृदयद्रावणीय आहे हे सगळं, की किती भयानक अशी बाब आहे ही. भारतीय समाज व्यवस्थेला लागलेली ही सगळ्यात मोठी कीड आहे जातीयतेची. बाबासाहेबांनी हे जे प्रसंग आहेत, ह्या ज्या गोष्टी आहेत त्या अनुभवलेल्या आहेत. वेळोवेळी त्यांना जात व्यवस्थेचा सामना करावा लागलेला आहे. प्रचंड अशी गुणवत्ता असताना, सगळं काही असताना वेळोवेळी डावललं गेल्याचं दुःख बाबासाहेबांना सहन करावं लागलेलं आहे. केवळ ते एका विशिष्ट जातीचे आहेत म्हणून त्यांना अवहेलना सहन करावी लागलेली आहे. अत्यंत लांछनास्पद अशी बाब आहे. जगातला सगळ्यात रानटी, असभ्य, वाईट, अमानवी असा जर कुठला समूह असेल, अशी जर कुठली समाज व्यवस्था असेल, ती फक्त इथली ब्राह्मणी पुरुष सत्ताक समाज व्यवस्था आहे, जिला आजकाल विशिष्ट नाव दिलं गेलेलं आहे आणि गर्व से कहो हम हे असं म्हटलं गेलेलं आहे. लक्षात ठेवा मित्रांनो, मैत्रिणींनो, बंधूंनो, की गर्वानं बोलण्याची बाब नाहीये. जगातला सगळ्यात असभ्य असा समाज आपण आहोत, आपण भारतीय समाज आहोत. ज्या समाजानं, ज्या समाज व्यवस्थेनं, ज्या संस्कृतीनं, ज्या धर्मानं बाबासाहेबांना, इथल्या महापुरुषाला, या महामानवाला अक्षरशः रडवलेलं आहे. बाबासाहेबांचे हे आयुष्य मी का सांगते आहे, बडोदा संस्थानात बाबासाहेबांचा प्रचंड अपमान झालेला आपल्याला दिसतो. मुंबईमध्ये जेव्हा बाबासाहेब सिडनम कॉलेजमध्ये अर्थशास्त्राचे प्राध्यापक म्हणून रुजू होतात त्यावेळेला बघा
परदेशातून डिग्री घेऊन आलेला हा प्राध्यापक आहे, अर्थशास्त्रज्ञ आहे. सिडनॅम कॉलेज जे इथे मुंबईमध्ये आहे, या सिडनॅम कॉलेजमध्ये जेव्हा बाबासाहेब प्राध्यापक म्हणून नोकरीवर रुजू होतात त्या वेळेला तिथे त्यांची पाण्याची व्यवस्था नाहीये. बाबासाहेब तिथे ठेवलेल्या पाण्याच्या भांड्यातून जेव्हा पाणी प्यायला घेतात तेव्हा तिथला शिपाई त्यांचा प्रचंड अपमान करताना दिसतो. बाबासाहेबांना मी असं म्हणते आहे, वेळोवेळी अस्पृश्यतेचे अत्यंत भयानक असे चटके बसलेले आहेत आणि त्यातून बाबासाहेब घडताना आपल्याला दिसतात. उच्च न्यायालय, आज आम्ही उच्च न्यायालय रोजच बघतो, तिथे जातो, अभिमानाने जातो, स्वाभिमानाने जातो. त्या उच्च न्यायालयामध्ये जाताना किंवा कुठल्याही ठिकाणी जाताना आज आम्हाला आमची जात विचारली जात नाही. बाबासाहेब जे बॅरिस्टर होते, जे वकील नव्हते, जे बॅरिस्टर होते, इंग्लंडच्या लंडनच्या विद्यापीठातून जे ग्रेझिंगची डिग्री घेतात, जे वकिली करतात, वकिलीची पदवी संपादन करतात, त्यांना बॅरिस्टर म्हटलं जातं. बाबासाहेब इंग्लंडवरून बॅरिस्टर बनून येतात आणि इथल्या उच्च न्यायालयामध्ये जेव्हा ते आपली वकिली सुरू करतात त्यावेळेला त्या उच्च न्यायालयामध्ये बाबासाहेबांना ते महार आहेत, ते खालच्या जातीचे आहेत म्हणून नाकारलं गेलेलं दिसतं. त्यांचा प्रचंड अपमान झालेला दिसतो. बाबासाहेबांच्या आयुष्यातले हे प्रचंड अवहेलनात्मक असे प्रसंग आहेत. वेळोवेळी बाबासाहेबांना याचा सामना करावा लागलेला आहे आणि त्यांचं जे भावनात्मक आयुष्य आहे ते जात व्यवस्थेने अत्यंत उद्ध्वस्त केलेलं आहे, अत्यंत निराश केलेलं आहे, अत्यंत विमनस्क असं केलेलं आहे. मी हे का सांगते आहे, ह्या सगळ्या गोष्टींचा बाबासाहेबांच्या पुढच्या आयुष्याशी खूप महत्वाचा असा संबंध आहे. बाबासाहेबांची जी शारीरिक स्थिती आहे, जी पुढच्या टप्प्यावर अत्यंत ढासळलेली आहे, अत्यंत वाईट झालेली आहे, याच्याशी बाबासाहेबांचा, या घटनांचा खूप जवळचा संबंध आहे, खूप जवळचं नातं आहे. बाबासाहेबांच्या आयुष्यात हे जे असे अपमानास्पद प्रसंग आहे ते जसे होते त्याचप्रमाणे बाबासाहेबांचं जे आयुष्य आहे, जे राजकीय जीवन आहे, जे सामाजिक जीवन आहे ते अत्यंत संघर्षमय असं राहिलेलं आहे. राजकीय जर जीवन आपण बघितलं तर आपण सगळे जाणतो की बाबासाहेब इथे मजूर मंत्री म्हणून मजूर मंत्री या पदावर ते इथे येतात. ते इथल्या मजुरांसाठी, स्त्रियांसाठी प्रचंड असं या पदाच्या माध्यमातून काम करताना दिसतात. परंतु पुढच्या काळामध्ये जेव्हा इथे क्रिप्स मिशन येतं, क्रिप्स मिशन आल्यानंतर पुढच्या काळामध्ये इथे भारतीय मंत्रिमंडळाची स्थापना होते. थोडासा जर इतिहास बघितला तर भारतीय मंत्रिमंडळाची स्थापना होते आणि जेव्हा ब्रिटिश बाजूला होऊन जेव्हा इथे भारतीय मंत्रिमंडळाचा विस्तार होतो, भारतीय लोकांचं प्रांतिक मंडळ जेव्हा इथे येतं, सत्तेवर येतं, जेव्हा नेहरू, वल्लभभाई पटेल, राजेंद्र प्रसाद इथे सत्तेवर येतात, यांच्या हातामध्ये जेव्हा सत्ता येते तेव्हा बाबासाहेब नावाचा हा जो महापुरुष आहे, जो सातत्याने इथल्या समाज व्यवस्थेला प्रश्न विचारतो आहे, हा महापुरुष पुन्हा एकदा प्रस्थापितांकडून नाकारला गेलेला आपल्याला दिसतो. बाबासाहेबांचं सामाजिक आयुष्य अत्यंत संघर्षमय राहिलेलं आहे. बाबासाहेबांनी त्यांच्या आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर केलेल्या ज्या चळवळी आहेत, मग तो महाडच्या चौदार तळ्याचा सत्याग्रह असेल, जो नाशिकच्या काळाराम मंदिराचा सत्याग्रह असेल, महाडच्या चौदार तळ्याचा जो सत्याग्रह आहे तो पाण्यासाठी केलेला सत्याग्रह आहे. काही लोकांना पाणी पिण्याचा हक्क मिळावा, जे पाणी निसर्गतःच उपलब्ध आहे, जे नैसर्गिक आहे, ज्याच्यावर कोणाच्या बापाचा मालकी हक्क नाहीये, जे काही सगळं नॅचरली मिळालेलं आहे, असं जे पाणी आहे, हे पाणी पिण्याचा काही लोकांना हक्क नाहीये. ही माणसं ही माणूस म्हणून जन्माला आलेली आहेत आणि तरी देखील पाणी पिण्याचा या लोकांना हक्क नाहीये. आणि म्हणून बाबासाहेब एक संघर्ष उभा करतात, मानवी हक्कांचा संघर्ष उभा करतात, ज्याला महाडच्या चौदार तळ्याचा संघर्ष, महाडच्या चौदार तळ्याचा सत्याग्रह म्हणून इतिहासामध्ये ज्याला ओळखलं जातं, असा तो सत्याग्रह आहे. नाशिकच्या काळाराम मंदिराचा बाबासाहेब सत्याग्रह करताना दिसतात. हे जे सत्याग्रह आहेत, हे सत्याग्रह म्हणजे काय आहेत? पाणी पिण्यासाठी इथे काही विशिष्ट लोकांना संघर्ष करावा लागतो. मंदिरात जाण्यासाठी इथे काही विशिष्ट समूहाच्या लोकांना सातत्याने संघर्ष करावा लागतो
आम्हीही तुमच्यासारखीच माणसं आहोत. आम्हालाही माणूस म्हणून जगण्याचा, माणूस म्हणून जन्माला आल्यानंतर जे जे हक्क मिळतात ते मिळवण्याचा आणि ते उपभोगण्याचा हक्क आहे, अधिकार आहे, हे सातत्यानं इथल्या समाज व्यवस्थेला सांगावं लागतं. त्याच्यासाठी वेळ प्रसंगी आम्हाला रस्त्यावर यावं लागतं, आम्हाला आमचं रक्त सांडावं लागतं, आम्हाला आमचा जीव द्यावा लागतो. अत्यंत भयानक अशी बाब आहे ही, अत्यंत लांछनास्पद अशी बाब आहे, अत्यंत लज्जास्पद अशी बाब आहे. वेळोवेळी बाबासाहेबांना इथे स्वतःचे हक्क, इथल्या शोषित समूहाचे हक्क अधोरेखित करण्यासाठी प्रचंड असा मानसिक, शारीरिक, आर्थिक ताण सहन करून संघर्ष उभारावा लागलेला आहे. बाबासाहेबांची जी आर्थिक स्थिती आहे, आर्थिक दुर्दशा आहे, त्याने देखील बाबासाहेब अत्यंत त्यांच्या आयुष्यामध्ये त्रासलेले आपल्याला दिसतात. आपण सगळे जाणतो की बाबासाहेब जेव्हा विदेशात जातात तेव्हा ते प्रचंड कष्टाने, प्रचंड मेहनतीने जातात. 18 तास त्यांना अभ्यास करावा लागतो. अत्यंत उपाशीपोटी राहून बाबासाहेब अभ्यास करतात. मी हे सगळं का सांगत आहे की या सगळ्या गोष्टीचा जे भावनिक, शारीरिक, मानसिक, आर्थिक बाबासाहेबांचे इथल्या समाज व्यवस्थेने शोषण केलेलं आहे. बाबासाहेबांना इथल्या या सगळ्या समाज व्यवस्थेमुळे हा जो काही त्रास झालेला आहे, या सगळ्याचा परिणाम पुढच्या टप्प्यावर बाबासाहेबांच्या प्रकृतीवर झालेला दिसतो. आणि पुढचा हा जो टप्पा आहे, जो महत्वपूर्ण टप्पा आहे, केवळ बाबासाहेबांसाठी नाही तर तो महत्वपूर्ण टप्पा आहे समस्त भारतीय समाजासाठी. कारण ह्या टप्प्यावर बाबासाहेब संविधानाची निर्मिती करताना आपल्याला दिसतात. बाबासाहेबांचा जो उत्तरार्ध आहे तो इथल्या भारतीय समाजासाठी अत्यंत महत्वाचा ठरलेला असा उत्तरार्ध आहे. आणि या उत्तरार्धामध्ये, महत्वाच्या उत्तरार्धामध्ये, जो इथल्या भारतीय लोकांचं आयुष्य परिवर्तित करून गेलेला आहे, हा जो टप्पा आहे बाबासाहेबांचा, हा जो उत्तरार्ध आहे, बाबासाहेबांच्या उत्तरार्धामध्ये बाबासाहेब घटना समितीवर निवडून जातात. अत्यंत संघर्षाने बाबासाहेब मसुदा समितीचे अध्यक्ष बनवले जातात. आणि या टप्प्यावर बाबासाहेब इथल्या संविधानाची निर्मिती करण्याची धुरा आपल्या खांद्यावर, एकमेव खांद्यावर अत्यंत प्रचंड आत्मविश्वासाने पेलताना दिसतात. असा हा जो काळ आहे, जो आम्हा समस्त भारतीयांचं आयुष्य कायमचा बदलून गेलेला बाबासाहेबांच्या आयुष्यातला हा जो काळ आहे, हा अत्यंत कठीण काळ आहे, अडचणीचा काळ आहे. बाबासाहेबांसाठी खूप खूप भयानक असा राहिलेला हा जो काळ आहे. आणि या महत्वाच्या काळात, महत्वाच्या टप्प्यावर त्यांना एक स्त्री साथ देते भक्कमपणे, जिचं नाव आहे डॉक्टर सविता कबीर, जिला आम्ही माईसाहेब म्हणून ओळखतो आहोत. माईसाहेब कशा होते? माईसाहेबांनी काय केलं? बाबासाहेब मधुमेह, ज्याला डायबिटीस असं म्हटलं जातं, या आजाराने ते प्रचंड ग्रासलेले होते. बाबासाहेबांना न्यूरायटिसचा त्रास होता. बाबासाहेबांना एक हृदय विकाराचा झटका येऊन गेलेला होता. विचार करा, इतक्या सगळ्या आजारांनी बाबासाहेब या टप्प्यांवर ग्रासलेले आहेत. ते वैतागलेले आहेत, ते चिडलेले आहेत, ते निराश झालेले आहेत. आणि अशा महत्वाच्या प्रसंगी जर कोण साथ देतं तर ती पत्नी असते, प्रत्येकाच्या आयुष्यात येणारी स्त्री असते, जी संघर्षमय काळामध्ये पुरुषाच्या बरोबरीने उभी राहते. आणि या टप्प्यावर बाबासाहेब अत्यंत एकाकी आहेत. रमाबाईंचं निधन झालेलं आहे. बाबासाहेबांच्या आयुष्यामध्ये जी काय पोकळी निर्माण झालेली आहे, जी दुःखाची पोकळी आहे, जी एकाकीपणाची भावना आहे, या टप्प्यावर त्यांच्या आयुष्यामध्ये माईसाहेब आलेल्या दिसतात. आणि ही जी मुलगी आहे, जी 25 वर्षांनी बाबासाहेबांपेक्षा लहान आहे. विचार करा मित्रांनो, बंधूंनो, भगिनींनो, ही जी 25 वर्षांनी लहान असणारी मुलगी आहे, जी डॉक्टर आहे, ती बाबासाहेबांच्या आयुष्यात येते. आणि बाबासाहेब तिच्यामध्ये बाबासाहेब स्वतःची पत्नी बघत नाहीत. बाबासाहेब तिच्यामध्ये आपलं जे उरलेलं आयुष्य आहे, जे जीवन आहे, त्या जीवनाची, त्या आपल्या सहजीवनाची साथीदार म्हणून जिला बघतात. आणि बाबासाहेब तिच्या सोबतीनं पुढचं जे त्यांचं काय आयुष्य आहे, जे खूप कमी लाभलेलं आयुष्य आहे, ते आयुष्य ते पुढे घेऊन जाताना दिसतात. माईसाहेब आणि बाबासाहेब यांचं सहजीवन कसं आहे? मी सहजीवन असं म्हणत आहे, मी लग्न असं म्हणत नाहीये, मी विवाह असं म्हणत नाहीये. कारण बाबासाहेबांचं आणि माईसाहेबांचं हे जे नातं आहे, बाबासाहेबांनी त्यांच्या उत्तरार्धामध्ये माईसाहेबांना आपल्या आयुष्याची साथीदार बनवलेलं आहे. तर ते लग्न नव्हतं, तो विवाह नव्हता, तर बाबासाहेबांनी अत्यंत प्रगल्भ व्यक्तिमत्व असणाऱ्या
राजकीय दृष्ट्या, वैचारिक दृष्ट्या, भावनात्मक दृष्ट्या अत्यंत प्रगल्भ असणाऱ्या, अत्यंत सुसंगत असणाऱ्या अशा स्त्रीची निवड बाबासाहेबांनी केलेली आहे. मग बाबासाहेबांचं हे जे सहजीवन होतं ते कसं राहिलेलं आहे. माईसाहेब कशा होत्या, तर माईसाहेब कशा होत्या आपण जर बघितलं तर अत्यंत माईसाहेब या सुशिक्षित होत्या, उच्च शिक्षित घराण्यातल्या होत्या, ज्या उच्चभ्रू होत्या, ज्यांचा जन्म उच्च जातीमध्ये झालेला होत्या, अशा त्या सुशिक्षित घरातली ती मुलगी होती आणि जिची निवड बाबासाहेब करतायत. बघा मित्रांनो, बंधूंनो आणि भगिनींनो, मी असं म्हणते आहे की जिची निवड बाबासाहेब करत आहेत. माईसाहेब या बाबासाहेबांची निवड आहेत. माईसाहेब या बाबासाहेबांची आवड आहेत. काही लोकांनी माईसाहेबांबद्दल पूर्वग्रह मनात ठेवून माईसाहेबांवर अत्यंत आयुष्यभर ताशेरे त्यांच्या ओढलेले आहेत. माईसाहेब आता नाहीयेत. माईसाहेब जोवर होत्या त्या अत्यंत एकाकीपणाचं आयुष्य जगलेले आहेत. कारण काही लोकांनी मुद्दाम माईसाहेबांना बदनाम केलेला आहे. माईसाहेब ह्या बाबासाहेबांच्या मृत्यूला कशा कारणीभूत होत्या अशा अफवा माईसाहेबांबद्दल त्यांनी पसरवलेल्या आहेत. आणि म्हणून ह्या ज्या अफवा आहेत, माईसाहेबांना जे काही बदनाम केलेलं आहे त्यांच्या आयुष्यामध्ये, माईसाहेबांना या आरोपातून मुक्त करण्याची जबाबदारी आंबेडकरवादी म्हणून आपली आहे असं मला वाटतं. आणि म्हणून आपण हा विषय घेऊन इथे बोलतो. माईसाहेब कशा होत्या? मी असं म्हणते, माईसाहेब ह्या बाबासाहेबांची आवड होत्या आणि माईसाहेब या बाबासाहेबांनी केलेली निवड होत्या. मग आता तुम्ही मला सांगा, बाबासाहेब ज्या स्त्रीची निवड सहजीवनाची साथीदार म्हणून करतात, पत्नी म्हणून करतात, ती स्त्री चुकीची असू शकेल का? जे लोक माईसाहेबांना चुकीचं ठरवत आहेत ते लोक अत्यंत समाजविघातकी आहेत. ते लोक अत्यंत पुरुषी मानसिकतेचे आहेत. ते लोक स्त्रियांचा सन्मान न करणारे आहेत. ही बाब याच्यातून सिद्ध होते. आणि ते लोक बाबासाहेबांना चुकीचं ठरवण्याचं दुस्साहस करणारे आहेत. आणि अशा लोकांना त्यांचे मनसुबे आपण हाणून पाडायचे आहेत. आणि म्हणून माईसाहेब किती महान होत्या, माईसाहेब बाबासाहेबांच्या आयुष्यामध्ये किती महत्वाच्या होत्या, हे आपण जाणून घेण्याचा इथे प्रयत्न करतो. माईसाहेबांचं आणि बाबासाहेबांचं नातं कसं होतं? माईसाहेबांची आणि बाबासाहेबांची काही पत्र आहेत. ती खाजगी आहेत, पण ती थोडीफारच खाजगी आहेत. माईसाहेब त्यांच्या आत्मचरित्रात असं म्हणतात की बाबासाहेबांचा आणि त्यांचा पत्रव्यवहार सुरू असायचा. म्हणजे बघा, मी मगाशी असा उल्लेख केला की बाबासाहेब आणि रमाई या दोघांचा पत्रव्यवहार सुरू असायचा. बाबासाहेब जेव्हा विदेशात होते, अभ्यास करत होते, डिग्र्या मिळवत होते, त्यावेळेला ते आपल्या पत्नीशी पत्रव्यवहाराच्या माध्यमातून संवाद करत होते. आणि तीच बाब दुसऱ्या टप्प्यावर आपण बघतो आहोत की बाबासाहेब पत्रांच्या माध्यमातून त्यांच्या ज्या द्वितीय पत्नी आहेत त्यांच्याशी ते बोलताना दिसत आहेत, त्यांच्याशी पत्रव्यवहार करताना दिसत आहेत, त्यांच्याशी संवाद साधताना आपल्याला दिसत आहेत. आणि अत्यंत छान आणि अत्यंत रोमॅन्टिक अशी पत्र आहेत की ज्याच्यातून प्रेम नावाची जी भावना आहे, जी संकल्पना आहे, सहजीवनाची जी संकल्पना आहे, स्त्री पुरुषांचं जे सुंदर असं नातं आहे, जे प्रगल्भ आहे, जे खूप छान आहे, जे खूप सुंदर आहे, जे खूप पवित्र आहे, जे खूप दिव्य आहे, असं नातं बाबासाहेबांना अपेक्षित असणारं नातं. सहजीवन म्हणजे काय? बाबासाहेब सहजीवन नावाची संकल्पना इथे मांडून जातात. ते मानवी जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात बाबासाहेब आपले विचार मांडताना दिसतात. प्रत्येक बाबींबद्दल बाबासाहेब इथे काहीतरी थेरी मांडताना दिसतात. तसंच बाबासाहेब वैवाहिक आयुष्य म्हणजे काय, सहजीवन म्हणजे काय, हे आपल्या सगळ्यांना सांगताना दिसतात. बाबासाहेबांचा आणि माईसाहेबांचा पत्रव्यवहार आहे. बाबासाहेब आणि माईसाहेब या दोघांचं नातं कसं होतं हे उलगडणारं हे पत्र आहे. आणि ते मी तुम्हाला थोडंसं वाचून दाखवते. बाबासाहेब त्यांच्या पत्रात असं म्हणतायत की डिअरेस्ट शरू, आय वंडर इफ there is a similar case of love at first sight from both sides. I am sure we shall be two bodies animated by one soul. I am sure we shall be two bodies animated by one soul. Nothing but death shall put as asunder. म्हणजे मित्रांनो, तुम्ही जर बघितलं तर बाबासाहेब असं म्हणतायत त्यांच्या पत्रामध्ये. बघा, ते असं म्हणतायत की आपली जी दोन शरीरं आहेत ती जरी वेगळी असली तरी आपला जो आत्मा आहे तो एकच आहे, असं बाबासाहेब त्यांच्या पत्रामध्ये माईसाहेबांना बोलताना दिसत आहेत. आणि या वाक्यातूनच, त्यांच्या या पत्रातूनच माईसाहेब बाबासाहेबांच्या आयुष्यामध्ये किती महत्वाच्या होत्या आणि बाबासाहेब
या स्त्रीला किती महत्वाचं स्थान आपल्या आयुष्यात देत होते हे आपल्याला दिसतं. मग माईसाहेब कशा होत्या? माईसाहेब का महत्वाच्या होत्या? मी असं म्हटलं की बाबासाहेबांची ही जी प्रकृती होती ही पुढच्या टप्प्यावर अत्यंत ढासळलेली होती. अनेक आजारांनी ते ग्रस्त झालेले होते. मग ही 25 वर्षांनी लहान असलेली मुलगी बाबासाहेबांच्या आयुष्यामध्ये येते. जी मुलगी अत्यंत बुद्धिमान आहे, ती जात्याच बुद्धिमान आहे, जी स्वतःचं जिचं असं व्यक्तिमत्व आहे, जिचे स्वतःचे असे विचार आहेत. माईसाहेब त्यांच्या आत्मचरित्रात असं सांगतात की बाबासाहेब इतके मोठे होते, इतके महान होते, देशातले सर्वात मोठे नेते होते त्यावेळचे. आणि अशा वेळी हा इतका मोठा माणूस जेव्हा त्यांना लग्नाची मागणी घालतो, जेव्हा विचारणा करतो लग्नाबद्दल, तेव्हा म्हणजे माईसाहेब असं म्हणतात की तरी देखील मी वेळ घेते. माईसाहेब म्हणतात की इतका मोठा माणूस मला लग्नासाठी विचारतो आहोत म्हणून त्या हुरळून गेलेल्या नाहीयेत, त्या लगेच हो म्हटलेल्या नाहीयेत. बघा, जे लोक त्यांच्यावर आरोप करतात, ज्या लोकांनी आजतागायत त्यांच्यावर चुकीचे आरोप केलेले आहेत, त्या लोकांच्या तोंडात ही चपराक आहे. ते माईसाहेब त्यांच्या आत्मचरित्रामध्ये क्लिअर करतायत की बाबासाहेब जेव्हा त्यांना लग्नाची मागणी घालतायत तेव्हा माईसाहेब हुरळून जात नाहीयेत. एक साध्या घरातली मुलगी आहे जी केवळ डॉक्टर आहे, पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चक्क लग्नाबद्दल विचारतायत. त्यानंतर माईसाहेब आपल्या घरामध्ये चर्चा करताना दिसत आहेत आणि अत्यंत विचारपूर्वक त्या बाबासाहेबांना लग्नासाठी होकार कळवताना दिसत आहेत. माईसाहेब असं सांगतायत की मुळातच त्यांना वाचनाची प्रचंड अशी आवड होती. बुद्ध नावाची ही जी महान अशी बाब आहे, ही जी संकल्पना आहे, बुद्धांचं जे चरित्र आहे, ही गोष्ट बाबासाहेब आयुष्यात आल्यानंतर माईसाहेबांना समजलेली नाहीये. तर माईसाहेब असं सांगतायत, आमच्या दोघांमध्ये जी काही मैत्री निर्माण झालेली आहे तर हा आमच्या दोघांमधला एक समान धागा होता की माईसाहेबांना बुद्ध नावाची ही जी संकल्पना होती, बुद्धांचे जे विचार होते याबद्दल माईसाहेबांना मुळातच प्रचंड आकर्षण होतं. त्यांचा त्याच्यावर अभ्यास होता, त्यांचं त्याच्यावर वाचन होतं, ते करण्याची आवड होती. त्या मुळातच बुद्धाकडे आकर्षित झालेल्या होत्या, बुद्धांच्या तत्वांचं त्या अनुसरण करत होत्या. आणि बाबासाहेबांची भेट झाल्यानंतर बाबासाहेबांच्या हे लक्षात येतं आणि बुद्ध हा दोघांना जोडणारा समान धागा ठरतो. आणि याच्यातूनच दोघांचा जो परिचय आहे हा सहजीवनापर्यंत जाऊन पोचलेला आपल्याला दिसतो. माईसाहेब कशा आहेत? माईसाहेब या स्वतंत्र आहेत. माईसाहेबांचे स्वतंत्र असे विचार आहेत. माईसाहेब महासूर्याच्या सावलीत वावरणारी स्त्री असल्या, महासूर्याची सावली असल्या तरी देखील माईसाहेब स्वतःचं वैयक्तिक आयुष्य, स्वतःचं वैचारिक आयुष्य, स्वतंत्र व्यक्तिमत्व जगताना दिसतायत आणि त्या तेवढ्याच खंबीरपणे उभ्या राहताना दिसत आहेत. माईसाहेबांनी काय केलेलं आहे बाबासाहेबांसाठी आणि बाबासाहेबांची त्या जीवनदायिनी कशा ठरलेल्या आहेत याकडे आपण येतो आहोत. बाबासाहेबांची जीवनदायिनी पुढचा जो काळ आहे, बाबासाहेबांची प्रकृती प्रचंड वाईट झालेली आहे, ढासळलेली आहे. म्हणजे असे प्रसंग माईसाहेब इथे सांगतायत. पुढच्या काळामध्ये जेव्हा पार्लमेंटमध्ये बाबासाहेब जायचे, म्हणजे आपण सगळे जाणतो की बाबासाहेब हे मसुदा समितीचे केवळ अध्यक्ष म्हणून त्यांची नेमणूक झालेली असली तरी देखील इतर जे सदस्य होते समितीमधले ते काही कारणास्तव त्या समितीचं कामकाज पाहू शकले नाहीत आणि मसुदा बनवण्याची म्हणजेच दुसरं तिसरं काही नाही तर संविधानाचा पाया, मजबूत असा पाया बनवण्याची ही जी धुरा आहे ही पूर्णपणे केवळ आणि केवळ बाबासाहेबांच्या खांद्यावर आलेली आहे. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय संविधानाचे एकमेव शिल्पकार आहेत. आजकाल जे लोक असं म्हणतायत म्हणजे काय, अडाणी, 10वी शिकलेले, ज्यांच्याकडे कुठली पदवी नाहीये किंवा पदवी असली तरी अक्कल नाहीये, असे मूर्ख लोक ज्यांना साधं 2 ओळीचं पत्र लिहायला सांगितलं, अर्ज लिहायला सांगितला तरी लिहिता येणार नाही, किंवा ज्यांना संविधान म्हणजे काय हेच माहिती नाही, असे लोकही आजकाल असं विचारण्याचं धाडस करत आहेत की समितीमध्ये, घटना समितीमध्ये इतर 288 सदस्य असताना केवळ भारतीय घटनेचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर कसे असू शकतात. तर ह्या मूर्ख लोकांना हे समजून घेण्याची गरज आहे की मसुदा बनवण्याचं महत्वाचं काम, ड्राफ्टिंग कमिटीचं महत्वाचं काम, पाया बनवण्याचं महत्वाचं काम हे बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय संविधानाचे एकमेव शिल्पकार आहे. कुठल्याही गोष्टीचा पाया
हा भक्कम असेल तर ती गोष्ट हजारो वर्ष टिकते, ती गोष्ट चिरकाल राहते. बाबासाहेबांनी आमच्या समाज व्यवस्थेचा, या देशाचा, या राष्ट्राचा पाया निर्माण केलेला आहे. आधुनिक भारताचे बाबासाहेब शिल्पकार आहेत, आधुनिक भारताचे बाबासाहेब जनक आहेत. मग ही भारतीय संविधान आपण जर बघितलं मित्रांनो, तर जगातलं सगळ्यात मोठं, सगळ्यात विस्तृत, प्रचंड अशी कलम असलेलं, खूप मोठं आणि लिखित स्वरूपाचं संविधान जर कुठलं असेल तर ते केवळ आणि केवळ भारताचं संविधान आहे. इतकं मोठं संविधान कुठल्याही देशाचं नाहीये. अत्यंत विचारपूर्वक, अत्यंत अभ्यासपूर्वक, प्रचंड संघर्ष करून, प्रचंड वादविवाद करून, पार्लमेंटमध्ये सातत्याने विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देऊन, विरोधकांवर मात करून बाबासाहेब इथे संविधानाची निर्मिती करताना दिसतात. म्हणजे काय चित्र असेल बघा. आपण जर कधी बघितलं, तुम्ही जर राज्यसभेचं किंवा लोकसभेचं अधिवेशन लाईव्ह असतं सुरू, ते जर तुम्ही बघितलं तर आपल्या लक्षात येईल की एखादं जेव्हा बिल पारित केलं जातं, एखादं विधेयक जेव्हा पारित केलं जातं, तेव्हा त्याच्यावर चर्चा होते. ते सहज पारित होत नाही. चर्चा होते, प्रश्न विचारले जातात, विरोधकांकडून प्रश्न विचारले जातात, खूप प्रचंड मोठी चर्चा होते. आजकाल तर मारामाऱ्या पण होतात पार्लमेंटमध्ये. हा काळ बघा कुठला आहे की भारत नावाची गोष्ट घडते आहे, इथे संविधानाची निर्मिती होते आहे, संविधान निर्माण करणारा एक व्यक्ती आहे आणि बाजूला अनेक सारे लोक आहेत. आणि बाबासाहेबांनी मसुदा समितीमध्ये, त्याच्या ड्राफ्टिंग कमिटीमध्ये काम करत असताना जो काय आराखडा बनवलेला आहे, त्या प्रत्येक मुद्द्यांवर, त्या प्रत्येक कलमावर, त्या प्रत्येक सेक्शनवर, त्या प्रत्येक तत्वावर त्या भारतीय पार्लमेंटमध्ये, त्या संसदेमध्ये प्रचंड अशी चर्चा होते आहे. प्रश्न विचारले जातात आणि एक माणूस यशस्वीपणे उत्तर देतो आहे. आणि तो माणूस असा आहे की त्या माणसाला प्रचंड असं डायबिटीस आहे, प्रचंड असा हृदयविकाराचा त्रास आहे. बाबासाहेबांची दयनीय स्थिती आहे. माईसाहेब असं सांगतायत की बाबासाहेब जेव्हा पार्लमेंटमध्ये जायचे तेव्हा बाबासाहेबांची परिस्थिती इतकी ढासळलेली होती, त्यांची शारीरिक स्थिती इतकी वाईट बनलेली होती की बाबासाहेबांना डायबिटीस असल्यामुळे बाबासाहेबांना जी जखम व्हायची ती जखम त्यांची भरून निघत नव्हती. अशीच एक जखम बाबासाहेबांना त्यांच्या पोटाच्या खाली झाली होती असं माईसाहेब सांगतात. आणि ती जखम काही केल्या भरून निघत नव्हती, कारण त्यांचं मधुमेहाचं प्रमाण होतं ते खूप मोठं होतं आणि बाबासाहेबांना पार्लमेंटमध्ये बसणं शक्य नव्हतं. तासन तास त्यांना पार्लमेंटमध्ये बसून प्रश्नांची उत्तरं देणं सहज शक्य होत नव्हतं. आणि यासाठी पार्लमेंटमध्ये विनवणी केल्यानंतर बाबासाहेबांसाठी एक स्वतंत्र अशी कम्फर्टेबल त्यांना बसता येईल अशी एक खुर्ची त्यांच्यासाठी वेगळी बनवण्यात आली होती. माईसाहेब हे का सांगतायत? माईसाहेब हे सांगतायत की किती मोठा संघर्ष या माणसाने केलेला आहे. संविधान जे लोक म्हणतायत, आताच्या घडीला जे लोक म्हणतायत की संविधान बदललं पाहिजे, त्या मूर्खांना संविधानाची निर्मिती किती त्रासातून झालेली आहे. संविधानाची निर्मिती बाबासाहेबांच्या कष्टातून झालेली आहे. अरे संविधानाची निर्मिती बाबासाहेबांच्या रक्ताचा थेंब ना थेंब आटवून झालेली आहे, याची कल्पना नाहीये. संविधान कोणासाठी आहे? संविधान विशिष्ट समाजासाठी नाहीये, तर संविधान भारतातल्या प्रत्येक नागरिकाचं आयुष्य जगणं सुसह्य व्हावं, प्रत्येकाला आपल्या मानवी हक्कांची हमी मिळावी, याच्यासाठी संविधानाची निर्मिती बाबासाहेबांनी केलेली आहे. आणि भारत नावाचा हे जे राष्ट्र, जे कधी राष्ट्र नव्हतंच, जे केवळ गुलाम होतं, अशा लोकांना, जे केवळ गुलामगिरीच्या मानसिकतेतले लोक आहेत, अशा लोकांना लोकशाही नावाची गोष्ट ओळखीची करून देण्याचं, लोकशाही नावाचं मूल्य ह्या गुलामीचा इतिहास असलेल्या मातीत रुजवण्याचं अत्यंत कठीण, कष्टाचं, मेहनतीचं असं काम बाबासाहेब इथे करताना दिसतात. आणि लोकशाहीवर आधारलेलं, गणराज्यावर आधारलेलं, लोकांनी लोकांसाठी चालवलेलं सार्वभौम असं असणारं संविधान ते आम्हाला इथे देताना दिसतात. पण हे संविधान निर्माण करताना बाबासाहेब त्यांच्या रक्ताचा थेंब ना थेंब आटवताना दिसतात. माईसाहेब असं सांगतायत की बाबासाहेब नंतरच्या घडीला इतके, म्हणजे ते त्यांची प्रकृती, त्यांचं शरीर
त्यांना साथ देत नव्हतं. बाबासाहेब संविधानाची निर्मिती करण्यासाठी 18 तास 19 तास एका जागेवर बसून मसुदा निर्माण करताना दिसतात. यावेळेला बाबासाहेबांचं जे वैयक्तिक आयुष्य आहे ते वैयक्तिक आयुष्य संपलेलं दिसतं. माईसाहेब प्रसंग असे सांगतायत की बाबासाहेबांचं हे जे सांसारिक आयुष्य आहे, माईसाहेब त्यांना कशी साथ देत आहेत या प्रसंगी. बाबासाहेब प्रचंड आजारी झालेले आहेत, त्यांना हालता येत नाहीये. बाबासाहेब इतके आजारी झालेले आहेत नंतरच्या काळात की त्यांना अंघोळ घालण्यापासूनचं काम माईसाहेब करताना दिसत आहेत. माईसाहेब बाबासाहेबांच्या आयुष्यात काय करताना दिसत आहेत, माईसाहेब त्यांची जीवनदायिनी कशा आहेत. माईसाहेब बाबासाहेबांना अंघोळ घालण्याचं काम करताना दिसत आहेत. बाबासाहेब नावाचा हा जो महापुरुष आहे, या महापुरुषाने इथल्या हजारो लाखो इथल्या प्रचंड निगरगट्ट अशा धर्मव्यवस्थेच्या विरोधात संघर्ष उभारला होता. असा हा जो महापुरुष आहे, या महापुरुषाला अंघोळ घालण्याचं काम ही स्त्री करताना दिसते आहे. आणि म्हणून माईसाहेब बाबासाहेबांची जीवनदायिनी ठरलेली आहे. माईसाहेब काय करतायत, माईसाहेब सांगतायत बाबासाहेब नंतरच्या टप्प्यावर प्रचंड चिडचिड करताना दिसतात. त्यांचा स्वभाव बदललेला दिसतोय, त्यांचं शरीर त्यांना साथ देत नाहीये. आणि मग ही जी चिडचिड आहे ते हट्टीपणा करताना दिसत आहेत, ते आग्रह धरताना दिसत आहेत. बाबासाहेब कसे होते, बाबासाहेब प्रचंड आग्रही होते. नंतरचा हा जो टप्पा आहे, माईसाहेब असं सांगतायत की बाबासाहेबांच्या आयुष्यात जी पोकळी आहे, जी बाबासाहेब प्रेमासाठी जे पारखे आहेत, त्यांच्या आयुष्यात स्त्री नाहीये. आणि माईसाहेब आल्यानंतर बाबासाहेबांच्या मधलं जे मूल आहे, ज्याला प्रेम हवं आहे, ते मूल जागं झालेलं आहे. आणि ह्या टप्प्यावर माईसाहेब काय करतायत तर त्या केवळ त्यांची पत्नी नाहीयेत, त्या त्यांची प्रेमिका नाहीयेत, तर माईसाहेब या टप्प्यावर चक्क बाबासाहेबांची आई बनलेल्या आहेत. आणि त्या बाबासाहेबांना साथ देताना दिसत आहेत. आणि म्हणून त्या बाबासाहेबांची जीवनदायिनी ठरताना दिसतात. माईसाहेब असे काही प्रसंग सांगतायत त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातले की काय होताना दिसतंय. माईसाहेब असं सांगतात की बाबासाहेब नंतरच्या काळात इतके हट्टी झाले होते, इतके आग्रही भूमिका होती त्यांची की प्रत्येक गोष्टीत त्यांचा आग्रह असायचा. बाबासाहेब जेव्हा पार्लमेंटमध्ये जायला निघायचे तेव्हा बाबासाहेबांच्या अटी असायच्या, त्यांच्या शर्ती असायच्या. ते त्यांच्या पत्नीला माईसाहेबांना सोबत घेऊन जायचे, हा त्यांचा आग्रह असायचा. बाबासाहेब जेव्हा बिल वाचायचे, बाबासाहेब जेव्हा पार्लमेंटमध्ये उभे राहून बोलायचे, तेव्हा बाबासाहेबांचा हा आग्रह होता की तिथे प्रेक्षक गॅलरी होती, त्या प्रेक्षक गॅलरीमध्ये माईसाहेब उपस्थित असायलाच हव्या, असा बाबासाहेबांचा हट्ट असायचा, आग्रह असायचा. आणि माईसाहेबांना ते सोबत घेऊन जायचे. माईसाहेब जर त्यांना त्या प्रेक्षक गॅलरीमध्ये दिसल्या नाहीत तर बाबासाहेबांचा पारा प्रचंड चढलेला असायचा. बघा, म्हणजे मित्रांनो, मैत्रिणींनो, बाबासाहेबांचे अनेक पैलू आपल्याला माहिती आहेत, त्यांचे सामाजिक पैलू माहिती आहेत, त्यांचे राजकीय पैलू आपल्याला माहिती आहेत. बाबासाहेब काय होते, त्यांनी किती महान अशा गोष्टी केलेल्या आहेत. ते राजकीय नेते म्हणून किती महान आहेत, ते अर्थतज्ञ म्हणून किती महान आहेत, ते स्त्री मुक्तीचे उद्गाते म्हणून किती महान आहेत. ते कष्टकऱ्यांसाठी, ते शोषितांसाठी त्यांनी जे महान कार्य केलेलं आहे त्याच्यासाठी ते किती महान आहेत, ते कसे महामानव आहेत, हे सगळे पैलू आपल्याला माहिती आहेत. पण बाबासाहेबांचे हे जे वैयक्तिक आयुष्य आहे, हे जे त्यांचे काही पैलू आहेत ते आपल्याला माहिती नाहीयेत. बाबासाहेबांची ही जी सहजीवनाची संकल्पना आहे, मी सातत्याने म्हणते आहे, ह्या सहजीवनाच्या संकल्पनेची मांडणी त्यांच्या या प्रत्येक वैयक्तिक आयुष्यातून, त्यांच्या पत्नीसोबतचा जो काही त्यांचा संवाद आहे, जो काही त्यांचा पत्रव्यवहार आहे, जी काही पत्नी पुढे केलेला त्यांनी जो काही हट्ट आहे, जी काही वर्तणूक आहे, याच्यातून सहजीवनाची बाबासाहेबांची संकल्पना आपल्याला स्पष्ट होताना दिसते. बाबासाहेब हट्ट धरताना दिसतात. बाबासाहेब प्रचंड हट्टी होते बरं का, असं माईसाहेब सांगतायत. त्यांची जीवनदायिनी असणाऱ्या माईसाहेब असं सांगतायत बाबासाहेब हे प्रचंड हट्टी होते आणि बाबासाहेब हे प्रचंड रोमॅन्टिक असे होते. बाबासाहेब असं म्हणतायत, ते हट्ट धरताना दिसतायत की पार्लमेंटमध्ये जेव्हा ते जातील तेव्हा त्यांना त्यांची पत्नी तिथे उपस्थित असलेली हवी आहे. माईसाहेबांनी कशी साडी नेसायला हवी हे बाबासाहेब त्यांना सांगताना दिसतात. माईसाहेब त्यांच्या आत्मचरित्रामध्ये हे स्पष्ट करतायत की मी जर बाबासाहेबांनी सांगितलेली साडी नेसले नाही, त्यांना हवी असलेली साडी मी नेसले नाही, तर बाबासाहेब प्रचंड चिडायचे. बाबासाहेब चिडून निघून जायचे, माईसाहेबांशी ते अबोलात धरायचे. बघा मित्रांनो, मैत्रिणींनो, भावांनो, बहिणींनो, बाबासाहेब वैयक्तिक आयुष्यात कसे आहेत, बाबासाहेबांचं भावनात्मक आयुष्य कसं आहे, किती वेगळं आहे, किती महान आहे.
आयुष्यामध्ये भावनांना अत्यंत महत्व असतं. प्रेम नावाची ही जी भावना असते, मैत्री नावाची ही जी भावना असते, सहजीवन नावाची ही भावना असते, ही जी बाब असते ही अत्यंत महत्वाची बाब असते. ती मानवी आयुष्याला आकार देणारी बाब असते, मानवी आयुष्य सावरणारी बाब असते. आणि बाबासाहेब याबद्दल खूप मोठं भाष्य करताना दिसतंय. बाबासाहेब विवाह नावाची ही जी पारंपरिक संकल्पना आहे, लग्न नावाची ही जी पारंपरिक बाब आहे, जी धर्मानं बांधलेली आहे, जी स्त्री पुरुष असमानताच अधोरेखित करते आहे सातत्याने, त्याला सुरुंग लावताना बाबासाहेब दिसत आहेत. आणि बाबासाहेब इथल्या आधुनिक समाज व्यवस्थेमध्ये सहजीवन नावाची संकल्पना रुजवताना दिसत आहेत, ज्याच्यामध्ये स्त्री पुरुषांचं प्रेम आहे, ज्याच्यामध्ये परस्परांबद्दल आदर आहे, ज्याच्यामध्ये परस्परांची काळजी आहे, ज्याच्यामध्ये समानता नावाची बाब आहे. माईसाहेब कशावर? माईसाहेब एक आई जशी आपल्या मुलाला सांभाळते, शेवटच्या काळामध्ये माईसाहेब बाबासाहेबांसाठी त्यांची आई बनलेल्या दिसतात. माईसाहेब त्यांना अंघोळ घालण्यापासून सगळी कामं करताना दिसतात. माईसाहेब बाबासाहेबांचे अगदी केस विंचरताना आपल्याला दिसतात. बाबासाहेबांना हव्या असलेल्या, खाण्यासाठी हव्या असलेल्या, नको असलेल्या सगळ्या गोष्टींचं भान माईसाहेब ठेवताना दिसतात. बाबासाहेब असं म्हणतायत त्यांच्या आत्मचरित्रामध्ये, त्यांच्या प्रसंगांमध्ये, पत्रव्यवहारांमध्ये बाबासाहेब असं म्हणतात की शरू, तू जर माझ्या आयुष्यात आली नसतीस तर कदाचित माझं जे हे काय आयुष्य आहे, हे मी आता जगतो आहे, हे कदाचित इतकं आयुष्य मला लाभलं नसतं, लाभणार नाहीये. कदाचित मी खूप आधीच संपलो असतो. आणि केवळ माईसाहेब बाबासाहेबांच्या आयुष्यात आलेल्या आहेत, त्या बाबासाहेबांच्या आयुष्याचा भाग बनलेले आहेत, त्या बाबासाहेबांची जीवनदायिनी बनलेले आहेत. मित्रांनो, मैत्रिणींनो, भगिनींनो, भावांनो, आणि म्हणून इथे भारतीय संविधानाची निर्मिती होऊ शकलेली. तुम्ही जर बघितलं, भारतीय संविधानाची निर्मिती झाल्यानंतर 1956 मध्ये काहीच वर्षांनी बाबासाहेबांचं महापरिनिर्वाण झालेलं आपल्याला दिसतं. 1956 मध्ये बाबासाहेब इथला जो समूह आहे, जो नाकारला गेलेला घटक आहे, या नाकारल्या गेलेल्या घटकाला धम्माची वाट दाखवतात, त्यांना मानव मुक्तीची वाट दाखवतात. बाबासाहेब इथे यशस्वीरित्या भारताला संविधान मिळवून देतात. 1950 सालापासून आपल्या इथे भारतीय संविधानाची अंमलबजावणी होते. परवाच आपला प्रजासत्ताक दिन झालेला आहे. प्रजासत्ताक दिन म्हणजे दुसरं तिसरं काही नसून बाबासाहेबांनी भारतीय संविधानाची ही देण आमच्या समाज व्यवस्थेला दिलेली आहे. या संविधानाची अंमलबजावणी 26 जानेवारी 1950 पासून झाली आणि म्हणून हा प्रजासत्ताक दिन म्हणला जातो. बाबासाहेब प्रजासत्ताक दिनाचे जनक आहेत. बाबासाहेब कृतज्ञता व्यक्त करतायत माईसाहेबांबद्दल, आपल्या पत्नीबद्दल, आपल्या प्रेयसीबद्दल. बाबासाहेब अशी कृतज्ञता व्यक्त करतायत की जर शरू तू माझ्या आयुष्यात आली नसतीस तर आज माझ्याकडून हे जे कार्य घडतं आहे संविधान निर्मितीचं, हे जे मी काम केलेलं आहे ते काम मी करू शकलो नसतो, मी या जगातच नसतो. बाबासाहेब जर या जगात नसते, बंधूंनो, भगिनींनो, तर आज भारतीय संविधान जे इतकं महान असं संविधान आहे, जगातले सगळे विद्वान लोक त्यांचं असं म्हणणं आहे की सगळ्यात उत्कृष्ट दर्जाचं महान असं संविधान भारताचं आहे. इतकं महान असं संविधान आपल्याला लाभलं नसतं. आज मी इथे बोलते आहे, इतक्या आत्मविश्वासाने मी इथे बोलते आहे. कदाचित ही बोलण्याची संधी मला मिळाली नसती. ही संधी केवळ आणि केवळ मला इथल्या भारतीय संविधानानं मिळवून दिलेली संधी आहे. आणि म्हणून भारतीय संविधान लिहिण्याचं कार्य बाबासाहेबांनी केलेलं आहे. आणि यामध्ये खूप मोठं असं योगदान जर कोणाचं राहिलेलं आहे तर ते त्यांच्या पत्नीचं म्हणजेच माईसाहेबांचं राहिलेलं आहे. हे आपल्याला मान्य करावं लागतं. आणि म्हणून माईसाहेब बाबासाहेबांची जीवनदायिनी ठरतात. आपण शेवटाकडे येऊयात. आपण जर बाबासाहेबांचं आणि माईसाहेबांचं आज थोडंफार सहजीवन बघण्याचा प्रयत्न केला, माईसाहेब किती महान होत्या हे बघण्याचा प्रयत्न केला. मी असं सातत्यानं म्हणतेय की हा जो महासूर्य आहे, या महासूर्याची ही जी दोन टोकं आहेत, एका टोकाला रमाई आहेत आणि दुसऱ्या टोकाला माईसाहेब आहेत. या दोन टोकांनी ह्या महापुरुषाला बांधून ठेवण्याचं काम केलेलं आहे. ही दोन टोकं त्यांच्या आयुष्यात इतकी महत्वाची ठरलेली आहेत की हा महापुरुष या दोन टोकांनी घडवलेला आहे. अत्यंत महत्वाच्या अशा ह्या स्त्रिया राहिलेल्या आहे. अत्यंत मोठं असे यांनी योगदान दिलेलं आहे. त्यांनी बाबासाहेब घडवलेला आहे. त्यांनी भारताला निर्माता मिळवून दिलेला आहे. इतक्या या महान अशा स्त्रिया आहेत.
माईसाहेबांचा जो शेवटचा काळ आहे, माईसाहेबांचं बाबासाहेब गेल्यानंतर माईसाहेब या अत्यंत एकाकी असं जीवन जगलेले आहेत. इथले जे काही लोक होते, जे अत्यंत वाईट असं राजकारण त्यांनी माईसाहेबांच्या विरोधात उभं केलं, जे आज तागायत असं म्हटलं जातं. काहींनी माईसाहेबांना विषकन्या म्हणून हिणवलेलं आहे. काहींनी स्वस्वार्थ साधण्यासाठी माईसाहेबांचं जे बाबासाहेबांच्या आयुष्यातलं योगदान आहे ते लपवून ठेवलेलं आहे. इतक्या महान विद्वान माणसाची ही जी पत्नी आहे, शेवटचा त्यांचा काळ जर आपण बघितला, माईसाहेबांचा अत्यंत विदारक अशी स्थिती आहे माईसाहेबांची. माईसाहेब अत्यंत एकाकी असं जीवन जगलेले आहेत. इतक्या मोठ्या माणसाची पत्नी आहे, पण अनेक गोष्टींसाठी त्या वंचित राहिलेल्या आहेत. आपल्या सर्वांसाठी ही अत्यंत लज्जास्पद अशी बाब आहे. आणि म्हणून याच्यातून जर आपल्याला मुक्त व्हायचं असेल तर माईसाहेबांवर जे काही ताशेरे ओढले गेलेले आहेत, त्यांच्याबद्दल ज्या काही अफवा समाजामध्ये सातत्याने पसरवल्या गेलेल्या आहेत, त्या खोडून काढणं आणि माईसाहेबांना याच्यातून मुक्त करणं, आणि माईसाहेब किती महान होत्या बाबासाहेबांच्या आयुष्यात हे समाजामध्ये रुजवणं, पटवणं आणि रमाईंच्या बरोबरीने माईसाहेबांना महत्वाचं स्थान बाबासाहेबांच्या आयुष्यात मिळवून देणं, ते मान्य करणं हे आपणा सर्वांचं कर्तव्य आहे असं मला वाटतं. आणि म्हणून आपण माईसाहेबांना पाहण्याचा आजचा जो आपला हा प्रयत्न होता, हा प्रयत्न केलेला आहे. मला असं वाटतं की बराच वेळ झालेला आहे. काही मुद्दे सुटले असतील कारण आपल्याकडे वेळेची कमतरता आहे. आजच्या माईसाहेबांच्या या जयंती दिनी माईसाहेब थोड्या का होईना समजून घेण्याचा, माईसाहेब या बाबासाहेबांच्या आयुष्यात कशा महत्वाच्या राहिलेल्या आहेत, माईसाहेबांनी बाबासाहेबांसाठी काय केलेलं आहे, बाबासाहेबांचं माईसाहेबांबद्दल काय मत होतं, माईसाहेब बाबासाहेबांची कशी निवड होत्या, कशी आवड होत्या, हे बघण्याचा आपण इथे थोडासा प्रयत्न केलेला आहे जाता जाता. आणि तुम्ही सगळ्यांनी इतका वेळ इथे मला साथ दिलेली आहे. आपण एकमेकांच्या साथीने आजचं हे विचारांचं पुष्प गुंफलेलं आहे. माझ्या आयुष्याचा हा जो प्रवास आहे, जो सातत्याने शिकण्याचा प्रवास आहे, माझं आयुष्य समृद्ध करण्याचा हा प्रवास आहे, प्रगल्भतेकडे मला घेऊन जाण्याचा हा जो माझा प्रवास आहे, या प्रवासात आज तुम्ही मला साथ दिलेली आहे. यासाठी इथे उपस्थित असणाऱ्या सर्वांचे मी आभार व्यक्त करते. आपणा सर्वांना क्रांतिकारी जय भीम करते. आणि पुन्हा एकदा बहुजन संघटकने मला हे जे सुंदर असं विचारपीठ इथे उपलब्ध करून दिलं, पुन्हा एकदा मला इथे येण्याची संधी मिळवून दिलेली आहे, त्यासाठी मी त्यांचे आभार व्यक्त करते. सर्व पदाधिकाऱ्यांचे मी अभिनंदन करते की इतकं छान असं विचारपीठ ते चालवत आहेत. छान छान वक्ते बोलवून आमची वैचारिक प्रगल्भता ते सातत्याने वाढवत आहेत. समाज जीवनामध्ये ते महापुरुष पेरत आहेत. महान असं कार्य आहे. त्यासाठी त्यांचे विशेष असे मी आभार व्यक्त करते, त्यांचं अभिनंदन करते. आणि आपणा सर्वांची रजा घेते. माईसाहेबांच्या जयंतीच्या आपणा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. रमाईंच्या जयंतीच्या आपणा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. वर्षभर 365 दिवस आपण आपले महापुरुष, आपल्या युगप्रवर्तिका, युगनायिका, महान स्त्रिया यांच्या जयंत्या साजरा करतो, त्यांच्या विचारांचा जागर करतो, त्यांच्या कार्यांचं स्मरण करतो, त्यांच्या पवित्र स्मृतींचं स्मरण करतो, अभिवादन करतो. याच्यातून आपण सातत्याने आपल्या महापुरुषांनी आपल्याला जी तत्व दिलेली आहेत, जे विचार दिलेले आहेत, हे तत्व अंगीकारण्याचं काम आपण करतो, अंगीकारण्याचं ध्येय आपण बाळगतो आणि त्यांच्या विचारांवर आपलं आयुष्य पुढे घेऊन जाताना आपण दिसतो. ह्या उद्देशाने आपण हे कार्यक्रम राबवत असतो. यासाठी आपणा सर्वांना पुन्हा एकदा माईसाहेबांच्या जयंतीच्या शुभेच्छा देते. खूप खूप आपण सगळे साजरी करूयात. आता जशी रमाईंची जयंती करतो तितक्याच उत्कटपणे आपण आता सगळे माईसाहेबांची जयंती साजरी करणार आहोत. कारण बाबासाहेबांच्या आयुष्यातली सर्वात महत्वाची अशी महत्वाच्या टप्प्यावरची ही स्त्री आहे, जी अत्यंत महान आहे, ज्या आमच्या माईसाहेब आहेत. एवढं बोलून मी आपली रजा घेते. पुन्हा एकदा लवकरच भेटूयात. जय भीम, जय भारत.